सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामी महाराजांची दररोजची नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय आणि 11 माळी जप ही सेवा झाली नित्यसेवा. तर आपण ही नित्यसेवा जेव्हा करत असतो त्यावेळेला आपल्याला काही असे नियम पाळून स्वामींची दररोजची नित्यसेवा ही घरामध्ये करायची असते. तर हे नियम कोणते आहेत की जे नियम आपण पाळून जर दररोज स्वामींची सेवा घरामध्ये केली तर त्या पूर्ण सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळेल. काही स्वामी भक्तांकडनं स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय 11 माळी जप करत असताना काही अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात. तर त्या चुका कोणत्या ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIS चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. या ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे, इतकी ताकद आहे या ग्रंथामध्ये. जो पण स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय 11 माळी जप आपल्या घरामध्ये दररोज न चुकता ही नित्यसेवा जो करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, प्रॉब्लेम हे सर्व स्वामी महाराज हे क्षणात दूर करत असतात. स्वामी चरित्र सारामृत हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की या ग्रंथाचं जर आपण पारायण केलं तर आपल्या घरातील किंवा आपल्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या पारायणामुळे शक्य होतात. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय 11 माळी जप हे पठण केले जातात. त्या घरामध्ये एक व्यक्ती जरी ही सेवा करणारे असेल तर ते संपूर्ण कुटुंब हे स्वामींच्या एका सुरक्षा कवचेमध्ये असते. त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हे स्वतः स्वामी महाराज घेत असतात. कारण त्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पठण होत असतं आणि ज्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पठण होत असतं त्या घरातील ध्वनी म्हणजे त्या स्वामी चरित्र सारामृतातली एक एक शब्द हा प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती न कळत का होईना पण पडत असतो आणि घरातील प्रत्येक व्यक्ती हे श्रवण करत असतात म्हणजेच ऐकत असतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या मनामधील नकारात्मकता दूर होते. त्या व्यक्तीला एक सकारात्मकतेनं नवीन विचार घेण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मनामध्ये मिळते. यासाठी आपल्या घरामध्ये जरी भक्त असेल म्हणजे एक जरी स्वामी सेवेकरी असेल आणि ती व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय आणि 11 माळी जप ही नित्यसेवा किंवा स्वामींच्या मार्गातली जी पण सेवा करत असते तर ते संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही स्वतः स्वामी महाराज घेतात आणि त्या संपूर्ण कुटुंबावर एक कृपाशीर्वाद स्वामी महाराजांचा नक्कीच असतो. तुम्ही पण बघा, जर तुम्ही एक स्वामी भक्त आहात आणि तुम्ही पण तुमच्या घरामध्ये दररोजचे 3 अध्याय आणि 11 माळी जप स्वामींची सेवा जर करत असाल तर नक्कीच हे जे मी तुम्हाला नियम सांगणार आहे ते नियम पाळूनच स्वामींची सेवा करा. कारण जेव्हा आपण नियमाचं पालन करून जेव्हा स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेला स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या हव्या असणाऱ्या गोष्टी किंवा मनामधली इच्छा नक्कीच पूर्ण करतात. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय 11 माळी जप जर आपण आपल्या घरामध्ये केला ना तर आपली कोणती पण समस्या असू देत, ज्या नोकरीविषयीच्या ज्या समस्या असतात, विवाह जुळण्यामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, काही वेळेला काहींचे विवाह जुळत नाहीत बघा, काही वेळेला आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तर तुमची ती इच्छासुद्धा पूर्ण स्वामी महाराज करतील. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल, तुमच्या आयुष्यामध्ये विवाहाच्या समस्यासुद्धा दूर होतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर स्वतःचं घर हवं असेल ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याशिवाय बघा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होत नसेल तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये सुद्धा नक्कीच फायदा होईल. ह्यासाठी स्वामी चरित्र सारामृतामध्ये खूप शक्ती आहे, ताकद आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा या स्वामी चरित्र सारामृताच्या पठणामुळे शक्य होत असते. चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप करत असतो. ही झाली आपली स्वामींची नित्यसेवा. आता ही नित्यसेवा करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत, काही चुका टाळायच्या आहेत आणि तेव्हा आपल्याला ती सेवा करायची की जेणेकरून त्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला देतील आणि आपण केलेल्या सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही हे पठण करायला सुरुवात करता म्हणजेच पठण तुम्ही कधी करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हे आपण पठण सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरामध्ये पठण करू शकतो. 12 ते 12:30 मध्ये स्वामींच्या मार्गातली कोणतीही सेवा आपल्याला करायची नसते. कारण ही स्वामी महाराज दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. यासाठी 12 ते दुपारी 12:30पर्यंत सेवा थांबवायची. त्यानंतर तुम्ही पठण करू शकता. तर आता पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही हे पठण करायला बसणार आहात त्यावेळेला आपल्या देवघराजवळ
दिवा, धूप आरती असणे खूप गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करा. सुगंधी अगरबत्ती, धूप, दीपारती लावा की जेणेकरून आपल्याला सुद्धा एक प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये सर्वत्र प्रसन्नता निर्माण होईल. बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसन घ्यायचं आणि त्यानंतर जी स्वामीचरित्र सारामृताची जी पोथी आहे बघा, ती आपल्याला हातात धरून पठण करायची नाही. जरी तुम्ही ते हातात धरून जरी देवघराजवळ बसून पठण करत असाल, तरी तुम्हाला त्याच्या खाली म्हणजे एखादं छोटंसं ब्लाऊज पीस घ्यायचं. जे आपल्या घरामध्ये एखादे वस्त्र असतं नवीन बघा किंवा ब्लाऊज पीस नवीन वस्त्रामध्ये असतं, ते घेऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावरती ती स्वामीचरित्र सारामृताची पोथी ठेवून सुद्धा वाचू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये जर एक छोटंसं पाट वगैरे असेल तर त्याच्यावरती ठेवून सुद्धा तुम्ही वस्त्र ठेवायचं आणि त्याच्यावरती पोथी ठेवायची. असं सुद्धा तुम्ही देवघराजवळ बसून वाचू शकता. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करता आणि तिथं तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करत आहात, किंवा तुम्ही तुमच्या घरामध्येच पण एखाद्या साईटला बसून हे अध्ययन पठण करत आहात, तर तुम्हाला एक सांगते, जेव्हा तुम्ही हे अध्ययन पठण करताना पुस्तक जेव्हा धरत असता तेव्हा कधीही ती पोथी जी आहे कधीही अशीच हातामध्ये धरा पकडायची नाही. त्याच्या खाली आपल्याला एक छोटंसं कापड जे वस्त्र असतं बघा म्हणजे ब्लाऊज पीस असं घ्यायचं आणि त्याच्यावरती ती पोथी ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ते अध्ययन नक्कीच मनापासून पठण करू शकता. आता अध्ययन पठण करताना आपण पहिल्या दिवशी बघा एक पहिला अध्ययन, दुसरा अध्ययन, तिसरा अध्ययन असे 3 अध्ययन पहिल्या दिवशी पठण करतो. दुसऱ्या दिवशी आपण 4था, 5वा, 6वा असे त्याचे पुढचे 3 अध्ययन घरामध्ये पठण करत असतो. फक्त काय करतात तर ते मनातल्या मनात असं वाचत असतात पोथी. तर ती चूक कधीही करू नका, कारण तुम्ही जेव्हा ते मनातल्या मनात वाचत असताना त्यावेळेला त्याचे उच्चारसुद्धा आपल्याकडून नीट होत नाहीत काही वेळेला. त्यासाठी स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्ययन असे आहेत की ते कधीही घाई गडबडीत पठण करायचे नसतात. जेवढं तुम्ही घाई गडबडीत पठण करणार तेवढं तुम्हाला ते स्वामीचरित्र सारामृत हे काय पठण करता हे सुद्धा समजणार नाही. स्वामीचरित्र सारामृतला प्रत्येक अध्याय हा प्रत्येक भक्तानं अगदी श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे की त्यामध्ये नक्की पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितले, तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितले, चौथ्या अध्यायामध्ये काय सांगितले. हे जे प्रत्येक अध्ययन अगदी छोटे छोटे आहेत, पण ते अध्ययन पठण करत असताना आपल्याला समजून घ्यायचं आहे ते. आणि स्वामींचे विचार, स्वामींच्या लीला, स्वामींचे अद्भुत चमत्कार हे सर्व त्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये आहेत आणि ते सर्व आपण स्वतः आत्मसात करायचे आहेत. स्वामींचे विचार आपल्याला आचरणात आणायचे. ह्यासाठी आपण स्वामीचरित्र सारामृत हे रोज आपल्या घरामध्ये पठण करायचे की जेणेकरून आपल्या स्वामींचे विचार काय होते, आपल्या स्वामीने अद्भुत लीला काय केल्या होत्या, स्वामींचे चमत्कार काय होते, स्वामीने आपल्याला काय शिकवण दिलेले आहे, ह्या सर्व गोष्टी हे आपण स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वतःमध्ये एक आत्मसात करायचे असतात. ह्यासाठी स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्ययन, दररोजचे 3 अध्ययन आपण घरामध्ये पठण करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला सांगते की जेवढं तुम्हाला ऐकू येईल तेवढ्या आवाजामध्ये, मोठ्या आवाजामध्ये ते तुमच्या घरामध्ये पठण करा. जेव्हा आपण हे पठण करत असतो ना तेव्हा त्याचे शब्द हे आपल्यासुद्धा कानावरती येत असतात आणि आपल्या घरातल्या व्यक्तीच्या कानावरती सुद्धा येत असतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि त्या व्यक्ती हे अध्ययन श्रवण करत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की स्वामीचरित्र सारामृत जितकं पठण करणं गरजेचं आहे, जेवढं महत्त्व आहे त्याला, तेवढंच ते स्वामीचरित्र सारामृतातले अध्ययन हे श्रवण करणे सुद्धा खूप आणि खूप महत्त्वाचं आणि गरजेचं असतं बघा. यासाठी स्वामीचरित्र सारामृत पठण करत असताना अध्ययन पहिल्यांदा समजून घ्यायचा, कधीही घाई गडबडीत पठण करायचा नाही. जरी तुम्हाला जरी तुम्हाला नाही जमत बाबा, दररोज तुम्हाला 3 अध्ययन पठण करणं नाही शक्य होत, घाई गडबड होते, तर तुम्ही 1 अध्ययन पठण करा. दररोज तुम्ही एक अध्ययन जरी तुमच्या घरामध्ये पठण केला ना तरी सुद्धा चालेल. फक्त प्रत्येक अध्ययन समजून घ्या आणि स्वामीचे विचार सुद्धा आचरणात आणा. स्वामींची शिकवण आहे त्यातून की आपल्याला जे स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वामींचे आपल्या आचार काय होते, स्वामींचे विचार काय होते, सर्व तुम्ही आचरणात आणा. यासाठी तुम्ही भले तुम्हाला 3 नाही शक्य होतं, तुम्ही एक जरी दररोज पठण केला ना सकाळी तरी सुद्धा चालू शकते आणि 11 माळी जप करायचा. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता महत्त्वाचा नियम मी तुम्हाला सांगते की जेव्हा बघा स्वामीचरित्र सारामृत हे आपण पठण करत असतो, प्रत्येकाची इच्छा असते की आपले सुद्धा काही अडचणी असतात आयुष्यामध्ये, काही असे प्रॉब्लेम असतात, संकटे असतात, त्यातून आपल्याला स्वामी मार्ग दाखवावेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या मनासारख्या घडत नसतात. यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो. तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगते बघा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये मी असं म्हणू शकत नाही, पण काहींच्या घरामध्ये मांसाहारी बनवलं जातं आणि आपण स्वामींची एक सेवा करत असतो. तर महिलांसाठी खास सांगते की खूप असे
शंका आहे मनामध्ये येतात, खूप असे प्रश्न असतात की सेवा कशी करावी जेव्हा आपण नित्यसेवेतले अध्ययन पठण करत असतो. तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगते की तुमच्या घरामध्ये जर सतत मांसाहारी पदार्थ जर बनवले जात असतील, आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण सोमवारी किंवा मंगळवारी, गुरुवारी म्हणजे शनिवार हे जे महत्त्वाचे आठवड्याचे दिवस आहेत ते आपण सर्वजण पाळत असतो. या दिवशी कोणीही मांसाहारी घरामध्ये शक्यतो बनवत नाही. अशी घरं आहेत, पण काहींच्या घरामध्ये सतत मांसाहारी पदार्थ बनवले जातात आणि त्यामुळं महिलांना खूप मोठा प्रश्न निर्माण होतो की स्वामींची नित्यसेवा कशी करायची. तुमच्या घरामध्ये जर सतत ह्या गोष्टी होत असतील, सतत म्हणजे एकही दिवस स्किप न करता दररोज तुमच्या पुढे जर असे पदार्थ तुम्हाला बनवून द्यावे लागत असतील, तर तुम्हाला मी एक स्वामी भक्त आहोत. आपण स्वतः त्या पदार्थ खात नाहीत, पण आपण दुसऱ्यांना बनवून देतात. आणि मला असं वाटतं की सेवा ही मनातून केली जाते. आपण आपल्या हृदयामध्ये आपले स्वामी आहेत. त्यासाठी आपण जेवढं मनापासून आणि जेवढं श्रद्धेनं करतो ना, तेवढं स्वामींपर्यंत आपली सेवा ही पोचत असते. तर असं जर तुमच्या घरामध्ये सतत होत असेल आणि तरीसुद्धा तुमची एक इच्छा आहे की आपल्याला वाटतं की स्वामींची सेवा करावी, खूप वाटते, तर तुम्हाला मी एक सांगते की मांसाहारी पदार्थाला हात लावून कधीही स्वामींच्या मार्गातली कोणती सेवा आपल्याला करायची नाही. हा नियम कडकडीत आहे आणि हा नियम तुम्ही स्वामींची नित्यसेवा करा किंवा स्वामींचे तारक मंत्राचं पठण करा, कालभैरवाष्टक करा किंवा स्वामींच्या मार्गातली कोणतीसुद्धा सेवा करा. पण जेव्हा तुम्ही मांसाहारी पदार्थांना हात लावता तेव्हा तुम्हाला स्वामींच्या मार्गातली त्या दिवशी सेवा कोणतीही करायची नाही. आता भले तुमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जातात, तुम्हाला बनवून द्यावे लागतात, तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर प्रथम आपल्याला आपल्या देवांची देवपूजा करायची आहे सर्व, आणि तिथं बसूनच आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांचं तिथं बसूनच पठण करायचं आहे. पठण झाल्यानंतर 11 माळी जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना एका फळाचा किंवा दूध, साखर, खडी साखर साधी असेल त्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची जी कामं असतील ती करू शकतात. पण तुम्ही त्या पदार्थांना हात लावून तुम्हाला संध्याकाळी कधीही स्वामींची सेवा करायची नाही ना. तुम्हाला त्याला हात लावून तुम्ही संध्याकाळी म्हणणार की मी हे पदार्थ बनवून दिलेत आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तोंड वगैरे स्वच्छ धुणार आणि त्यानंतर जर तुम्ही पोथी वाचायला घेतलं तर ती सेवा कधीही तुम्हाला त्याचं सेवेचं फळ मिळणार नाही. आणि ही खूप मोठी चूक आहे की काही स्वामी भक्त काय म्हणतात की असं काही नसतं, असं मनामध्ये काय आणायचं नाही. तर आम्हाला असं वाटतं की त्या वस्तूंना हात लावून आपण म्हणजे आपलं मनसुद्धा कधी सेवेला लागणार नाही. तर त्या वस्तूंना हात लावून आपण कधीसुद्धा असं ही चूक खरंच करू नका. तुमच्या घरामध्ये जरी असे सतत पदार्थ बनवले जात असतील तर तुम्ही सकाळी लवकर उठून सेवा करा, नंतर तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. आपण जरी आपल्या हृदयामध्ये जरी स्वामी असले किंवा आपण जरी मनापासून जरी स्वामींची भक्ती करतो, भक्ती खरी ही मनापासून आणि ती स्वामींपर्यंत पोचते असं जरी असेल आणि असं आपण प्रत्येकजण म्हणत असतो, पण तरीसुद्धा तुम्हाला कितपत योग्य वाटते की ह्या पदार्थांना हात लावून आपण पुन्हा स्वामींचे 3 अध्याय पठण करणं, ही फार मोठी चूक आहे. आणि खूप स्वामी भक्तांच्या हातून अशा चुका होत असतील, पण मी तुम्हाला खरं सांगते की अशी चूक करू नका. भले तुम्हाला तसं जर पठण बाबा तुमच्या घराचं पदार्थ सारखे आहेत आणि तुम्हाला पठणच करणं शक्य होईना, तर तुम्ही नका करू. तुम्ही फक्त गुरुवारी 1 ते 21 अध्याय पूर्ण पोथी वाचन करा किंवा गुरुवारी नुसते 7 अध्याय जरी तुमच्या घरामध्ये 1 ते 7 अध्याय जरी पठण केले तरीसुद्धा चालेल. अशी सुद्धा सेवा करू शकता. पण ह्या पदार्थांना हात लावून आपण कधीही स्वामींच्या मार्गातली कोणतीही सेवा करायची नाही. हा नियम कडकडीत आहे. तुम्ही नित्यसेवा करा, 11 माळी जप करा किंवा स्वामींची तारक मंत्राचं पठण करा, कोणती पण स्वामींची सेवा करा, तरीसुद्धा आपल्याला हात लावून सेवा कधीही करायची नाही. हे सर्व गोष्टी हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. अशा पद्धतीनं स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय जेव्हा घरामध्ये पठण करतो त्यावेळेला आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, सर्व विषय माहिती तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.